रोहिणी आणि माई, कुठल्याही परिस्थितीत ही ताटं परत येणार नाही हे पहा. परंतु श्रीनाथ रागावले तर? तुमच्यावर ते रागावणार नाहीत. त्यांचा अभ्यास केलाय मी. या आणि श्रीनाथ काय म्हणतायत हे मला सांगा. देवी, श्रीनाथ वस्त्राभूषणे स्वीकारतील असं आपण मुळीच समजायला नको. ही पहिली पायरी आहे. त्यांच्याकडून विरोध होणारच. आपण आपली बाजू मांडायची. मलाही ते पटलेलं आहे. सुरुवातीचा काळ थोडा अवघड जाईलच, परंतु एकदा का त्यांनी एक पाऊल पुढे टाकले की मग मी म्हणेन तसेच होईल. रोहिणी, हा? मैनावती देवींच्या वागण्यामुळे माझा जरा गोंधळच उडालाय. कसला गोंधळ? बघ ना, मैनावती देवीने श्री मच्छिंद्रनाथांना ही राजवस्त्र आपल्याला द्यायला सांगितली. हो, श्रीनाथांनी भगवी वस्त्र सोडून राजवस्त्र परिधान करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण मला शंका आहे, श्री मच्छिंद्रनाथांसारखा योगी पुरुष ही राजवस्त्र स्वीकारेल? तुमचं म्हणणं योग्य आहे, पण मैनावती देवींची ही आज्ञा आहे, त्यामुळे आपल्याला श्रीनाथांना ही वस्त्र द्यावीच लागते. होय रोहिणी, ज्या गोष्टी श्री मच्छिंद्रनाथांना आवडत नाही त्या गोष्टी मैनावती देवी सतत का करतायत? हे खरं आहे. हे स्त्री राज्य आहे आणि मैनावती देवी या स्त्री राज्याच्या साम्राज्ञी आहे. आणि हेही खरं आहे की श्री मच्छिंद्रनाथांना इथल्या गोष्टीची सवय हळूहळू करावीच लागेल. हो रोहिणी, पण देवीनी श्रीनाथांच्या कलेनी घ्यायला हवं. आपण ही वस्त्र देवींच्या इच्छेनुसार घेऊन जात आहोत, पण मला भीती वाटते. भीती? कसली भीती? आपण जे देवींच्या इच्छेचं पालन करत आहोत. आपण ही वस्त्र मच्छिंद्रनाथांना दिली आणि ते रागावले तर? हो, आणि त्यांनी रागाच्या भरात आपल्याला शाप दिला तर? काय काम आहे? हे गुरुवर, आम्हाला आपल्याशी काही महत्वाचं बोलायचंय. तशी मैनावती देवींची आज्ञा आहे. आणि हातात हे काय आहे? मैनावती देवीनी आपल्यासाठी आभूषणं आणि वस्त्र पाठवली आहे. परंतु ह्याविषयी माझं मैनावतीशी बोलणं झालं आहे, तेव्हा तुम्ही हे परत घेऊन जावे. तशी देवींची आज्ञा आहे. ही वस्त्राभूषणे इथेच ठेवून जायचे आहे.
मैनावतीला मी सांगितले आहे की असे काहीही करू नकोस, कारण ह्याचा मला काहीही उपयोग नाही. गुरुवर, आपण काय म्हणता आहात हे आम्हाला समजते, पण आम्हाला मैनावती देवींच्या आज्ञेबाहेर जाता येणार नाही. मैनावतीने हा आग्रह कायम ठेवला तर हा राजवाडा सोडून एखादी कुटी उभारून मला बाहेर राहावे लागेल. हे गुरुवर, कृपया आपण असं काही करू नये. मग ही वस्त्र आणि आभूषण इथून परत घेऊन जा. गुरुवर, माझी प्रार्थना आहे आपल्याला, ही आभूषणे आणि वस्त्र इथेच राहून द्यावी. आपल्याला जो निर्णय योग्य वाटेल तो आपण घ्यावा. येतो आम्ही. मैनावती, ही वस्त्र आणि आभूषण मी कशी परिधान करू? तुझ्या ह्या इच्छा पूर्ण होणार नाही. आपण नाथांना राजवस्त्र दिली तर खरी, पण ते खरंच परिधान करतील? नाही, मला नाही तसं वाटत. चंद्रिकाच्या सांगण्यावरून मैनावती देवीनी ती राजवस्त्र नाथांना द्यायचं ठरवलं. पण खरं सांगू, मला मैनावती देवींचं हे वागणं पटलं नाही. श्रीनाथांनी राजवाड्याच्या पाकगृहात तयार केलेले अन्न ग्रहण केले, पण मग आता ते नेहमी इथेच भोजन करणार ना? ते कसं सांगता येईल? नाही, म्हणजे तसं झालं तर मलाही त्यांच्यासोबत भोजन करता येईल ना? दुर्गा, त्यांनी ह्या वेळेस इथेच भोजन केलं म्हणजे ते प्रत्येक वेळेस आपल्यासोबत भोजन करणार असं नाही. म्हणजे ते पुन्हा भिक्षा मागायला जाणार तर? दुर्गा, तू फार मोठ्या माणसांसारखं बोलायला लागलीस ना? अगं माई, तसं नाही, मी विचारलं फक्त. बरं, जा बघू. आता तुझ्या अभ्यासाचं पहा, नाहीतर श्रीनाथ पुन्हा तुला अभ्यासाबद्दल विचारतील. हो, मी गुरुमातेकडेच जाते. रोहिणी, माझी एकच इच्छा आहे, मैनावती देवीनी श्रीनाथांना राजवस्त्र परिधान करण्याचा आग्रह करू नये. हो, मलाही तसंच वाटतं. जर श्रीनाथांचा संयम सुटला आणि ते खरंच राजवाड्याबाहेर कुटी बांधून राहिले तर? देवी, त्या दोघी इकडेच येत आहेत. वस्त्रे आभूषणे ठेवून आल्यात की परत घेऊन आल्यात? हातात काही दिसत नाही, त्या अर्थी ठेवून आल्या असाव्यात. श्री मच्छिंद्रनाथ काय म्हणाले असतील याची मला खूप उत्सुकता आहे. हो, समजेलच आता आपल्याला. देवी, आम्ही आत येऊ का? हो. देवी, श्री मच्छिंद्रनाथांना तुम्ही दिलेल्या वस्तू देऊन आलो. काय म्हणाले श्री मच्छिंद्रनाथ?
त्यांनी तुम्ही दिलेल्या वस्तू स्वीकारल्या नाहीत. श्रीनाथ वस्त्र आणि आभूषण घ्यायला तयार नव्हते. तरीही आम्ही ते तिथे ठेवून आलो आहोत. हे उत्तम केलं. अजून काय म्हणाले ते? त्यांनी तुम्हाला संदेश दिला आहे. कितीही कटू असले तरी मला ऐकायचे आहे. श्री मच्छिंद्रनाथ म्हणाले तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. श्री हनुमंतरायांना मी इथून जाऊ दिले, त्या बदल्यात श्री मच्छिंद्रनाथ इथे आले. परंतु आता त्यांना स्पष्ट सांगावे लागेल. इथे यायचं त्यांनी ठरवलं, त्याच वेळी माझ्या सगळ्या अटी त्यांनी स्वीकारल्या आणि हेच अपेक्षित आहे. देवी, आपण शांत व्हा आणि विचार करून योग्य तो निर्णय घ्या. दृष्टी अंतरंगात स्थिर झाली की बाहेर काही पाहायची इच्छा उरत नाही. दशदिशांना दृष्टीने भेटीची इच्छा सर्वांना असते. वाटेवरची रूपे किंवा रूपांची वाट पाहण्याची डोळ्यांना सवय असते. परंतु दृष्टीला आपल्याच दृष्टीने पाहू लागलो की ती काय पाहते आहे ह्याविषयी जागरूकता येते. देवी, रोहिणी, चंद्रिकेला माझ्याकडे पाठवून दे. होय देवी. हे श्री मच्छिंद्रनाथ, या स्त्री राज्यात तुम्ही माझ्यासोबत सुखात राहता आहात हे माझं स्वप्न आहे. इतकेच नाही तर आपले दोघांचे कुटुंब असावे आणि आपला वंश पुढे वाढावा हीच माझी इच्छा आहे. आपण या स्त्री राज्यात आलात आणि आपली भेट झाली ही नियतीचीच योजना आहे. हे मच्छिंद्रनाथ, मैनावतीच्या या स्त्री राज्यात आपलं स्वागत आहे. आजवर अध्यात्माने आलेली नाती मला माहिती होती. माझे गुरु श्री दत्त महाराज
ज्यांनी मला कठोर साधना दिली ते साक्षात श्री महादेव आणि अनेक दिव्य शक्ती। ही सगळी नाती अत्यंत वेगळी आणि पवित्र आहे। ती शब्दात मांडणंही अवघड आहे। माझ्या गोरक्ष सोबत तर आणखीन वेगळं नातं आहे। तिथे भावनाही जोडल्या आहेत। परंतु मैनावती, माझ्याकडून तुला जे नातं अपेक्षित आहे त्याची कल्पनाही मला करता येत नाही। आपण मला बोलावलं देवी? काय आज्ञा आहे? चंद्रिका, मला तुझे फार कौतुक करावेसे वाटते। तू जे बोललीस ते करून दाखवलंस। श्री मच्छिंद्रनाथांना भोजनाला घेऊन आलीस। हे तर काहीच नाही देवी। माझी तर अशी इच्छा आहे की श्री मच्छिंद्रनाथांनी राजवस्त्र आणि आभूषणे परिधान करून आपल्या सोबत सिंहासनावर बसावे। माझी सुद्धा हीच इच्छा आहे, परंतु पुढे कसे जावे हेच कळत नाही। पण माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे, म्हणूनच मी तुला इथे बोलावले आहे। आज्ञा करावी देवी। श्री मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात आल्यापासून इथल्या स्त्रियांना भेटलेच नाहीत। होय देवी, स्त्री राज्यातील सर्व स्त्रियांना देखील श्री मच्छिंद्रनाथांना भेटायची खूप उत्सुकता आहे। ते कसे दिसतात, कसे बोलतात हे त्यांना जाणून घ्यायचे आहे। श्री मच्छिंद्रनाथांबरोबर बोलण्याची देखील त्यांची खूप इच्छा आहे। याआधी श्री हनुमंतराय स्त्री राज्यात येऊन गेले, पण त्याआधी स्त्री राज्यातील स्त्रियांनी कुठल्याही पुरुषाला कधी पाहिले नाही। त्यामुळे आपली कल्पना अगदी उत्तम आहे। म्हणूनच मी ठरवले, श्री मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात आलेच आहेत तर आपण मोठा उत्सव करावा। त्याने काय साध्य होणार देवी? गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, अंगावर भगवी वस्त्र परिधान करून, हातात त्रिशूळ घेऊन ते उत्सवाचा आनंद कसा घेतील? म्हणजे मला असं वाटतं देवी की श्री मच्छिंद्रनाथांनी राजवस्त्र आणि आभूषणे परिधान करायला हवी। ही उत्तम कल्पना आहे आणि हेच ते कारण आहे तुम्ही श्री मच्छिंद्रनाथांजवळ टोकाचा आग्रह केला पाहिजे, नाहीतर ते ऐकणार नाहीत। चंद्रिका, मलाही श्रीनाथांनी राजवस्त्र परिधान केलेले पाहायचे आहे। त्यांच्यापासून मला अपत्य हवे आहे हे देखील वाटते। आमच्या दोघांचे एक कुटुंब असावे ही माझी इच्छा आहे। परंतु त्यांचे भगवे वस्त्र, त्यांची आभूषण आणि त्यांचे नियम या सगळ्याच्या आड येतात। देवी, आपण काळजीच करू नका। न भूतो न भविष्यती असाच हा उत्सव होईल। मला हेच अपेक्षित होते। चंद्रिका, उत्सवाचे काय आणि कसे नियोजन करायचे हे मला सांग आणि लवकरच राजसभा बोलव, म्हणजे सगळ्यांना उत्सवाची कल्पना देता येईल। देवी, आपल्या इच्छेप्रमाणे सर्व काही होईल। काय ग चंद्रिका, कुठे चाललीयस का? नाही, मी तुमच्या सगळ्यांकडेच निघाले होते। काय ग, काही विशेष? हो, मी आत्ताच मैनावती देवींच्या कक्षातून आले। त्यांनी राजसभा घ्यायचे ठरवले आहे। त्यासाठी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे।
पण देवीनी असं अचानक राज्यसभा घ्यायचं का ठरवलंय? त्यांना एक घोषणा करायची आहे आणि इतरही काही गोष्टींबद्दल बोलायचे आहे. चंद्रिका, पण नक्की काय ते सांगशील का? आत्ता मी इतकंच सांगू शकते की देवींनी स्त्री राज्यात उत्सव करायचे ठरवले आहे. उत्सव म्हणजे मजा येईल. पण हा उत्सव कशासाठी? उत्सवाचे आयोजन का आणि कशासाठी हे राज्यसभेतच कळेल. स्त्री राज्यात उत्सव होतं हे उत्तमच झालं, पण प्रत्येकाने काय आणि कोणतं काम करायचं ते तर सांग. हो, म्हणजे आम्हीही तयारीला लागू. हो. लतिका, भोजनाची सर्व व्यवस्था तू पाहायची आहेस आणि कुठल्याही गोष्टीची उणीव भासता कामा नये. होय, उत्सवासाठी उत्तम भोजन तयार होईल आणि सगळ्यांना चविष्ट असं भोजन मिळेल. माई आणि रोहिणी, तुम्ही राज्याच्या सजावटीचे आणि उत्सवांसाठी सर्वांना निमंत्रण द्यायचे आयोजन करायचे आहे. हे सर्व करताना विलंब होणार नाही अशीच आशा आहे. चंद्रिका, तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. रोहिणी आणि दुर्गा, तुम्ही दोघींनी श्री मच्छिंद्रनाथांना राजसभेचे आमंत्रण द्या आणि राजसभेत यावे ही मैनावती देवींची इच्छा आहे असे सांगा. होय. आणि एक ध्यानात ठेवा, स्त्री राज्यात होणारा हा उत्सव यापूर्वी कधी झाला नसेल आणि यापुढेही कधी होणार नाही असाच झाला पाहिजे. माई, असं काय आहे ज्यासाठी राजसभा बोलावली आहे? आणि इतकंच नाही, तर स्त्री राज्यात उत्सव साजरा करण्याचंही ठरलंय. मैनावती देवींच्या मनात काय आहे काहीच कळत नाही. माई, हे काही असो पण उत्सव होणार हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माई, पण असं तर नाही ना की चंद्रिकेच्या सांगण्यावरनं देवींनी उत्सव साजरा करण्याचं ठरवलंय? कदाचित असेलही, पण मैनावती देवीनी राजसभा बोलवली आहे म्हणजे नक्कीच महत्वाची घोषणा करायची असेल. होय, आता उत्सव असणार म्हणजे भोजनाची सगळी व्यवस्था नीट पाहायला हवी. हो ना, आपल्यालाही राजवाड्याच्या सजावटीचं काम सेविकांना सांगायला हवं आणि आमंत्रणही द्यायला हवी. होय, नाहीतर मैनावती देवी आपल्यावर नाराज होतील. हो, चला लवकर कामाला लागूया. रोहिणी, मला असं वाटतं की नाथानी स्त्रीराज्यात राहावं यासाठीच मैनावती देवीनी हा घाट घालायचं ठरवलंय. माई, चल नाहीतर राज्यसभेसाठी उशीर होईल. हे गुरुवर, आपण कुठे आहात? गुरुवार, गुरुवार, गुरुवार,
इकडे कुठेच दिसत नाहीयेत. कुठे गेले असतील? मीही श्रीनाथांना दिवसभरात पाहिले नाही. श्री मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात भिक्षेसाठी तर गेले नसतील. तसं असतं तर त्यांना जाताना कोणीतरी पाहिलं असतं. हो, आणि आपल्याला ही वार्ता नक्कीच आली असती. पण आता काय करायचं? आपण त्यांना राजवाड्यात शोधूयात. हो, केवळ राजवाड्यातच नाही तर सगळीकडे शोधूयात. चल, आपण निघूयात. त्यांना राजसभेत येण्याचे निमंत्रण वेळेत द्यायला हवे. रोहिणी, अशी काळजीत का दिसतेस? अगं माई, काय सांगू? काय झालं सांग पटकन. दुर्गा, तू तरी सांग. अगं माई, आम्ही श्रीनाथांच्या कक्षात राजसभेच्या निमंत्रणासाठी गेलो होतो. बरं, मग श्रीनाथ त्यांच्या कक्षात नाही. काय? हो, हे खरं आहे. पण श्रीनाथ कुठे गेले असतील? रोहिणी, तू राजवाड्यात सगळीकडे पाहिलंस? हो, आम्ही त्यांना सगळीकडे शोधलं. मला आता काळजी वाटायला लागली. मग आता काय करायचं? रोहिणी, मला असं वाटतंय की ही महत्वाची गोष्ट तू चंद्रिका आणि मैनावती देवींना सांगायला पाहिजेस. हो, तू म्हणतेस ते मलाही पटतंय. मी लगेच जाऊन येते. थांब, मी पण येते. नको, तू थांब इथेच. मी एकटीच जाते. श्रीनाथ असं न सांगता कुठे गेले असतील? त्यांच्या मनाविरुद्ध आणखी काही घडलं नसेल ना? देवी, आपल्याशी महत्वाचे बोलायचे. देवी, पण कसे बोलू हेच कळत नाहीये. जे आहे ते नीट सांग. श्रीनाथ त्यांच्या कक्षात नाही.